राज्यासाठी एक ऐतिहासिक असा हा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आहे। खरं तर आपल्या 12 गड किल्ल्यांना त्या ठिकाणी युनेस्कोने नामांकन दिलेले आहे। आपल्यासोबत आहे मंत्री नितेशजी राणे। सर, कसं पाहताय की ज्या पद्धतीने 12 गड किल्ल्यांच्या ठिकाणी नामांकन देण्यात आलेलं आहे, कसं पाहताय इकडे आपण? बघा, हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी एक आनंदाचा क्षण आहे। पण आम्ही जेव्हा वारंवार सांगतो की आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे खऱ्या अर्थाने शिवभक्त आहेत, तेव्हा आमचे टीकाकार ह्याला फक्त एक राजकीय वक्तव्य म्हणतात। पण आज जेव्हा मोदीजींनी शब्दापलीकडे जाऊन कृतीतून आपलं शिवप्रेम दाखवून दिलेलं आहे, छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांना किती आदर आहे हे खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या कामाच्या मधून दाखवून दिलेलं आहे। आज जेव्हा युनेस्कोने आपले महाराजांचे गड किल्ले त्यांना आपल्या यादीत घेतलेलं आहे, ते आदरणीय मोदीजींचं श्रेय आहे। ज्या पद्धतीने मोदींनी जगामध्ये जाऊन प्रत्येक देशामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा कसा असतो हे पुरं जगाला दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून युनेस्कोला निर्णय घेत असताना आमचे आदरणीय मोदीजींचंच एकंदरीत त्यांचं काम आणि त्यांच्या माध्यमातून पोचलेली माहिती ती कामाला आली असेल। आणि आता ह्या निर्णयानंतर आमच्या महाराजांचे जे गड किल्ले आहेत, जे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी सर्वात मोठे स्मारक आहेत। आपण प्रत्येक जण महाराष्ट्रातून येतो म्हणजे शिवरायांच्या भूमीतून येतो असं अभिमानाने सांगतो। आणि आता जेव्हा त्याच गड किल्ल्यांचं जतन होईल, खऱ्या अर्थाने विकास होईल, युनेस्को ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे आणि ती जेव्हा आपल्या यादीमध्ये आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यांना टाकतोय, एका बाजूला आमचं केंद्र सरकार, दुसऱ्या बाजूला आमच्या देवेंद्र फडणवीसजींचं राज्य सरकार आणि आता त्याच ताकदीने उतरलेलं युनेस्को, या सगळ्या प्रयत्नांमुळे आमच्या महाराजांचे गड किल्ले हे आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित पद्धतीने अजून उंचीवर पोहोचतील असा माझा ठाम विश्वास। सर, आता जगभरातून या ठिकाणी शिवभक्त येतील, पर्यटक येतील, कशा पद्धतीने पर्यटनाला चालना मिळेल? बघा, आज पण महाराजांचा कुठलाही गड किल्ला हा पर्यटकांसाठी सर्वात मोठं आकर्षण आहे। पण असंख्य वेळी आपण पाहतो गड किल्ल्यांवर सोयी सुविधांचा अभाव असतो, कचऱ्याचं कधी कधी साम्राज्य असतात, कधी कधी शौचालयाची पण सुविधा खालच्या गड किल्ल्याला सोडून जो उर्वरित जो पर्यटनासाठी भाग आहे तिथे नसतो। आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण युनेस्कोच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मदतीने आपण हे सगळे गोष्टी विकसित करू शकतो। आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा कुठल्याही पर्यटन स्थळावर जातो तिकडे असलेल्या ज्या सोयी सुविधा आपल्याला बघायला मिळतात, आता तशाच सोयी सुविधा आपल्याला आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यावर पण येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल। मला विश्वास आहे जगाच्या पाठीवर कुठल्याही जगामध्ये गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या इतिहासाबद्दल आपण गुणगौरव गातो त्यापेक्षाही जास्त येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या शिवरायांना, ज्यांना आम्ही छत्रपती म्हणतो, आमच्या छत्रपतींचा इतिहास अजून प्रभावी पद्धतीने भावी पिढीवर पोहोचवण्यासाठी हा युनेस्कोचा निर्णय अतिशय महत्वाचा ठरला असा मला विश्वास आहे। छत्रपती शिवाजी महाराज जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या ठिकाणी जल्लोष केला जातोय। आपण अनेक वेळा किल्ले शिवनेरीवरती आलात, आपण पुन्हा एकदा कधी शिवनेरीवरती येणार आहात? लवकरच जाणार आहे, महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे। आणि त्याचबरोबर आता उद्या सकाळी मी सिंधुदुर्गामध्ये आहे। आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दोन्ही महाराजांचे महत्वाचे किल्ले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हेही युनेस्कोच्या यादीमध्ये आलेले आहे। म्हणून आम्हीही ज्या पद्धतीने शिवनेरीला जल्लोष होतो, महाराजांचा प्रत्येक शिवभक्त आज जल्लोषामध्ये आणि आनंद आणि उत्साहामध्ये आहे आणि तशाच पद्धतीचा जल्लोष तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेलं पाठपुरावा तर आजचा हा दिवस आनंदाचा आहे आणि सर्वत्र आज जल्लोषाचं वातावरण आहे। आपल्यासोबत होते मंत्री महोदय नितेशजी राणे, त्यांनी सांगितले की लवकरच मी किल्ले शिवनेरी या ठिकाणी नतमस्तक होणार आहे। कॅमेरामन बंदो शिवराज से मैं अतुल परदेशी, आपला आवाज, पुणे।